आज परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो की पुढच्या ज्या असाइनमेंट होतील त्या कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करायच्या आहे. आलं लक्षात? मी तुम्हाला सेंड केलेला मेसेज सगळं व्यवस्थित वाचत चला. तर कुणाच्या मोबाईल मध्ये गुगल क्लासरूमचं ऍप आहे का? सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. हे काही नाही. हा बोला. मी सगळं समजून सांगितल्यानंतर काही शंका असेल तर ती विचारा मला. ओके, शेअर स्क्रीन केली का? ठीक आहे. आता गुगल क्लासरूम मध्ये जा. 3 लाईन दिसतात तिथे. ओके, एका लक्षात घ्या सगळ्या मुलांनी, इकडे लक्ष द्या. तुम्ही क्लासरूम ओपन केल्यानंतर तुम्हाला जे जे क्लासरूम तुम्ही जॉईन झालेले त्या सगळ्यांची स्क्रीन दिसते तुम्हाला. बघा, एम.कॉम सेकंड 2021, बिझनेस फायनान्स एम.कॉम पार्ट 2, एम.कॉम पार्ट 2, एम.कॉम 2021, बरोबर की नाही? असे विविध याच्यामध्ये तुम्ही इथं जॉईन झालेले दिसतात आहे, बरोबर की नाही? मग आता यावर आपला क्लास कोणता आहे? आपल्या क्लासवर क्लिक कर, आपल्या विषयाचा. ओके, आपल्या विषयाच्या याच्यावर क्लासवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली क्लासवर्क मध्ये जायचं. कुठं जायचं? क्लासवर्क मध्ये. ओके, क्लासवर्क मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 असाइनमेंट दिसतात. एक आहे असाइनमेंट नंबर 2, पुढे नको जाऊ, असाइनमेंट नंबर 2 आणि असाइनमेंट नंबर 1, अशा 2 प्रकारच्या तुम्हाला असाइनमेंट इथं दिसतात. क्लासवर्क मध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर असाइनमेंट नंबर 1 वर क्लिक करा. असाइनमेंट नंबर 1 वर क्लिक करायचं आणि मग तुम्हाला इथं काय दिसतंय? इथं नोटीस दिसते, बरोबर की नाही? एम.कॉम भाग 2 सेमिस्टर 3. जे खाली तुम्हाला युअर वर्क दिसेल बघा, खाली दिसतंय का? गुड. हे बघा, इथं तुमचं काय दिसतं? वर्क दिसतंय. युअर वर्क वर क्लिक करायचं. युअर वर्क वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय येईल? ऍड अटॅचमेंट फाईल येईल. काय येईल? ऍड अटॅचमेंट फाईल. ऍड अटॅचमेंट फाईल वर काय करायचं? क्लिक करायचं. ऍड अटॅचमेंट फाईल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ फाईल वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येतील, परंतु आपण त्यातील तुमच्या मोबाईल मध्ये DOC, डॉक स्कॅनर, कॅम स्कॅनर, कोणतंही ऍप वापरा, परंतु ते एक 9 ते 10 पेजेसची त्याची काय झाली पाहिजे ना, एक सिंगल पीडीएफ झाली पाहिजे. आणि ती सिंगल पीडीएफ केल्यानंतर इथं जसं म्हटलंय होम असाइनमेंट 1 असं न म्हणता आपलं काय इथं द्यायचं? रोल नंबर लिहायचा. होम असाइनमेंट 1 लिहिलंय ना, तिथं काय लिहायचं? रोल नंबर. आणि इथं फक्त असाइनमेंट 1 सांगितली ना, इथं फक्त असाइनमेंट 1 अपलोड करायची. दोन्हीही असाइनमेंट एकत्रित अपलोड करायच्या नाही. आता इथं क्लिक कर, होम असाइनमेंट वर क्लिक कर. ओके, होम असाइनमेंट वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसेल? तुमचं जे काय अपलोड केलेलं असेल असाइनमेंट ती सगळी दिसेल, बरोबर की नाही? अशा पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ काय करायचे? तुम्ही आपली असाइनमेंट अपलोड करायचे. आणि ही अपलोड केल्यानंतर खाली हँड इन म्हणलेलं आहे, हँड इन, त्याच्यावर क्लिक करायचं. हँड इन क्लिक केल्यानंतर मग मला माझ्याकडं काय दिसेल? तुमची आलेली असाइनमेंट मला दिसेल. म्हणून तुम्ही असाइनमेंट 1 म्हटलं ना, तिथं काय म्हणा? आपला रोल नंबर म्हणायचा. आणि असाइनमेंट 1 आहे तिथंच काय करायचं? आपला रोल नंबर द्यायचा. असाइनमेंट 1च्या ठिकाणी 1 आणि 2च्या ठिकाणी 2, अशा वेगवेगळ्या असाइनमेंट अपलोड करायच्या. आता ही केली अपलोडची प्रोसिजर. आता मी माझ्याकडे कशा पद्धतीने दिसेल तुम्हाला मी दाखवतो. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो. बघा, दिसते का माझी स्क्रीन? ओके, दिसते की नाही? मग आता मी ज्यावेळेस होमला येईल, बरोबर की नाही, अशी स्क्रीन माझ्याकडे दिसते, बरोबर की नाही? मग आता ही यादी दिलेली, मी काय त्यानंतर अपडेट केलं नाही. मी क्लासवर्क मध्ये आलो. मग क्लासवर्क मध्ये आल्यानंतर लक्षात घ्या,
इथं मी काय केलं, होम असाइनमेंट फर्स्टला क्लिक केलं. इथं मला 2 ऑप्शन आलेली, ही नोटीस आलेली टर्न इन आणि असाइन. आता टर्न इन म्हणजे काय, की ज्या मुलांनी अपलोड केलेलं आहे आणि हँड इन म्हटलेलं आहे अशा मुलांची यादी आलेली, आणि अजूनही 27 मुलांनी ही असाइनमेंट बघितलेली नाही किंवा अपलोड केलेली नाही. मग मी आलो इथं. इथं आल्यानंतर इथं बघा मला अशा पद्धतीने दिसेल. इथं मला मार्क्स द्यायचे. तुम्हाला इथं दिसतंय का 10 पैकी किती द्यायचे, दिसतंय का मार्क्स? त्यानंतर असाइनमेंट 1 67 आणि 27. इथं बघा आदिती पवार, अक्षय समकर, अमृता धनवटे, अमृता गायकवाड या मुलांनी अपलोड केलेली आहे. म्हणजे ही यादी कोणती दिसतीये, 67 मुलांची यादी दिसते. ही टर्न इन केलेलं. टर्न इन केल्याशिवाय तुमची इकडे असाइनमेंट मला दिसत नाही. आता